नमस्कार मंडळी, मी आहे सावी फॅशन चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जो टॉप अल्ट्रेशन कशा प्रकारे करायचं। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर पाहू शकता हा जो आहे डबल एक्सेलचा टॉप आहे, तो अशा प्रकारे खूप झोल आहे। तर आपल्याला याला पूर्ण अल्ट्रेशन करायचं आहे। आणि शोल्डर बघा, शोल्डर पण इथे 2 इंचांनी खाली आलेला आहे, बाही एकदम खाली आलेली आहे। तर शोल्डर आपल्याला अशा प्रकारे कट करायचं आहे, म्हणजे 2 इंच खाली आलेला आहे ते शोल्डर। बाही पूर्ण उचलून घ्यायची आहे दोन्ही साइडची, आणि ते त्यानंतर परत जोडून त्याला शोल्डर तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं ठेवायचं आहे। तर अशा प्रकारे इथे पाहू शकता खूप झोल आलेला आहे टॉप। आणि बाहीमध्ये पण बघा, आणि पोटामध्ये याची फिटिंग पण पूर्ण झोल आहे, कारण हा जो टॉप आहे तो डबल एक्सेलचा टॉप आहे, मला आवडला म्हणून घेतलेला आहे। तर त्याला आता आपण अल्ट्रेशन करणार आहोत, तर ते कशा प्रकारे करायचं ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। तर खांद्यावरून जे आहे तुम्हाला मी दाखवत आहे, बाही 2 इंचांनी खाली आलेली आहे, म्हणजे जोडताना शोल्डर जे आहे 2 इंच खाली आलेलं आहे। ते शोल्डर आता आपल्याला आपल्या मापाप्रमाणे कट करायचं आणि परत बाही आपल्याला जोडून घ्यायची आहे। तर तेच आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। अगदी सविस्तर माहिती तुम्हाला मिळणार आहे, की ज्याच्यामुळे तुमचं जे टॉप असलं कधी तर तुम्ही अशा प्रकारे अल्ट्रेशन करू शकता। तर पाहू शकता इथे दोन्ही साइडचं शोल्डर आणि बाही असे चुरगुडले झालेले आहे, म्हणजे शोल्डर आपलं मोठं असल्यामुळे। तर आता तेच आपण पाहणार आहोत। तर पाहू शकता इथे दोन्ही बाह्या जे आहे ते मी पूर्ण खोलून घेतलेले आहे। आणि पाहू शकता रेडीमेडच्या टॉपची बाही जी आहे त्याचा आकार जो आहे तो बाहीचा व्यवस्थित कटिंग केलेला नसतो, तर तो आकार पहिले आपल्याला व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा आहे। सर्वात पहिले आपल्याला बाही खोलून व्यवस्थित प्रेस करून घ्यायची आहे। आणि त्यानंतर जे पाहू शकता बाहीचा आकार अगदी व्यवस्थित नाही आहे, आणि खोल आकार तर बाहीला दिलाच राहत नाही समोरच्या भागाला। तर तो सगळ्यात पहिले आपल्याला खोल आकार इथे कट करून घ्यायचा आहे दोन्ही बाहीचा, आणि त्यानंतर आपल्याला बाही जॉईन करायची आहे। तर खूप पाहू शकता इथे दोन्ही भागाचा जो आहे तो खोल आकार आपल्याला इथे द्यायचा असतो, तो इथे मी देऊन दिलेला आहे खोल आकार। आणि त्यानंतर जी बाही आहे आपल्याला ती जॉईन करायची आहे, आणि शोल्डर पण आपल्याला परत कट करायचा आहे। तुम्हाला जेवढं शोल्डर पाहिजे, तुमची शोल्डरची पट्टी साधारण शोल्डरची जी पट्टी आपली ती 3.5 इंचाची असते, तर ती आपल्याला 3.5 इंचाची ठेवायची आहे कट करून। तर आता आपण बघणार आहोत समोर की आपल्या ड्रेसचं जे शोल्डर आहे किती मोठं आहे। तर पाहू शकता इथे तुम्हाला दाखवते मी, आपल्या ड्रेसचं जे शोल्डर आहे साधारण 5 इंचाचं आहे। तर पाहू शकता इथे 5 इंचाचं आपलं शोल्डर आहे, ते इथे शिवून आपल्याला 3.5 इंचाचं करायचं आहे। तर इथे पाहू शकता इथे मी एवढं आपलं कट करून घेतलेलं आहे, जिथे चॉकने मार्क केलेलं आहे तेवढं कट करून घेतलेलं आहे। आणि पाहू शकता दोन्ही साइडचं। आणि त्यानंतर आता आपल्याला बाही जॉईन करायची आहे, पूर्ण बाही आपल्याला खोलायची आहे। खोलून घेतल्यानंतर अशा प्रकारे त्याला ठेवायचं, आणि त्यानंतर त्याला शोल्डर मधून आपल्याला सरळ बगलपर्यंत कट करायचं आहे। तर पाहू शकता इथे अशा प्रकारे दोन्ही भाग जे आहे ते शोल्डरचे कट करून कमी करून घेतले। आणि त्यानंतर आता आपल्याला दोन्ही साइडची बाही जॉईन करून घ्यायची आहे। आणि त्यानंतर फिटिंग तुमची जे काही फिटिंग असेल ते फिटिंग, छातीची, कमरेची आणि पोटाची 3 फिटिंग लागतात टॉपला, त्या आपल्याला तिथे लावून व्यवस्थित टिप मारून घ्यायची असते। तर जो शोल्डरचा मध्य आणि त्यानंतर बाहीचा मध्य आपल्याला घेऊन बाही जॉईन करून घ्यायची असते। तर दोन्ही बाही जे आहे ते आपल्याला अगदी सावकाशाने काळजीपूर्वक जोडून घ्यायचे आहे। तर पाहू शकता इथे शोल्डरचा मध्य घेऊन आपल्याला दोन्ही बाही जे आहे ते जोडून घ्यायची असते। खोल भाग जो आहे तो नेहमी प्रमाणे आपल्याला समोरच्या साइडनीच आला पाहिजे, आणि उथळ भाग जो आहे तो मागच्या साइडनीच व्यवस्थित अशा प्रकारे काळजीपूर्वक आपल्याला दोन्ही बाहीचं जे जॉईंट आहे ते करून घ्यायचं असते शोल्डर म्हणजे टॉपला। तर पाहू शकता, आणि त्यानंतर सिंगल शिलाई मारून त्यावर आणखी एक डबल शिलाई, आपल्याला 2 शिलाया मारून घ्यायच्या असतात। तर इथे आपली जी बाही आहे ती अगदी व्यवस्थित परफेक्ट अशी लागलेली आहे। आणि त्यानंतर शोल्डर पण बघा, आपलं शोल्डर पण छोटं केल्यामुळे आपलं जे टॉप आहे ते अगदी व्यवस्थित आता होणार आहे। त्यानंतर दुसऱ्या साइडची बाही पण आपल्याला त्याचप्रमाणे जोडून घ्यायची आहे। तर पाहू शकता दोन्ही साइडची बाही जोडून झाल्यानंतर आता आपल्याला टाकायचं आपलं माप, तुमचं जे काही माप असेल तर ते माप इथे टाकायचं। मी माझं माप टाकत आहे छातीचं, कमरेचं आणि त्यानंतर शीटचं। तर असे टॉपला जे आहे ते 3 माप असतात,
ते टाकून झाल्यानंतर पाहू शकता आता आपलं जे टॉपचं शोल्डर आहे अगदी परफेक्ट बसलेलं आहे खांद्यावर, आणि पाहू शकता सामोरून मागून अगदी व्यवस्थित आपली बाही जी आहे ती जॉईन करून झालेली आहे। आणि फिटिंग पण बघा, तर एवढी लूज फिटिंग मी घालते तर एवढी मला ठीक आहे, तर मी माझ्यानुसार केलेली आहे। तर तुम्ही तुमच्यानुसार अशा प्रकारे टॉपचं जे अल्टरेशन